अमरावती महानगरपालिका चुनाव की पृष्ठभूमि में कांग्रेस ने भाजपा के गारंटी वचननामे पर कड़ा हमला बोला है। कांग्रेस की ओर से आयोजित प्रेस कॉन्फ्रेंस में पूर्व महापौर मिलिंद चिमोटे ने कहा कि भाजपा का वचननामा विकास का वादा नहीं बल्कि धोखे का स्वीकारोक्ति पत्र है। चिमोटे ने आरोप लगाया कि पालक मंत्रियों ने अमरावती वासियों की समस्याओं पर कोई ध्यान नहीं दिया और सभी आश्वासन झूठे साबित हुए, इसलिए भाजपा को वोट मांगने का नैतिक अधिकार नहीं। उन्होंने कहा कि सड़क, पानी, रोजगार और विकास जैसे सभी मामलों में भाजपा ने शहर को पीछे धकेल दिया। कांग्रेस ने सवाल उठाया कि सिंबोरा से अमरावती पाइपलाइन के लिए फंड कब मिलेगा और आरोप लगाया कि शहर की करीब 9 लाख वर्ग फुट जमीन भूमाफियाओं को सौंपने की भाजपा की योजना में भाजपा के डॉक्टर बुंडे और राष्ट्रवादी के विधायक शामिल हैं। कांग्रेस ने यह भी कहा कि आने वाले 2 दिनों में अमरावती मनपा चुनाव के लिए उसका वचननामा जारी किया जाएगा। प्रेस कॉन्फ्रेंस में कांग्रेस प्रवक्ता दिलीप एड़तकर, शहर अध्यक्ष बबलू शेखावत, पूर्व महापौर मिलिंद चिमोटे, विलास इंगोले, प्रदेश उपाध्यक्ष भैया पवार, महिला शहर अध्यक्ष जयश्री वानखडे और युवक कांग्रेस पदाधिकारी वैभव देशमुख मौजूद रहे। प्रिंट मीडिया आणि सोशल मीडियाचं मी या ठिकाणी सर्वप्रथम स्वागत करतो। पत्रकार परिषदेला उपस्थित असलेले शहर जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष आदरणीय बबलू भाऊ, माजी महापौर विलास भाऊ, आदरणीय एडतकर साहेब, जयश्रीताई भैया पवार, वैभव देशमुख। पत्रकार परिषद बोलवण्याचं प्रमुख कारण म्हणजे परवा भारतीय जनता पक्षाने या शहरासाठीचा, या निवडणुकीसाठीचा त्यांचा जो जाहीरनामा आहे तो जाहीरनामा या ठिकाणी प्रसिद्ध केला। त्याची प्रत माझ्याजवळ आहे, आपल्याला सगळ्यांना ती प्रत मिळालेलीच आहे। त्या दिवशी बावनकुळे साहेबांनी स्वतः प्रेस कॉन्फरन्स घेऊन त्या प्रती आपल्याला सगळ्यांना दिलेल्याच आहेत। हा जो जाहीरनामा आहे, हा जाहीरनामा म्हणजे गेल्या 8.5 वर्षामध्ये भारतीय जनता पक्ष आणि महायुतीच्या शासनाने अमरावतीकर जनतेच्या सर्व क्षेत्रामध्ये, विकासाच्या प्रत्येक क्षेत्रात त्यांच्या कार्यकाळात जी शहराची अधोगती झाली, वाहतूक, आरोग्य, कचरा निर्मूलन, पाणी पुरवठा, प्रॉपर्टी टॅक्स, रस्ते, नाल्या, फ्लायओव्हर, आंतरिक सुरक्षा, झोपडपट्टी विकास, सुशिक्षित तरुणांचा रोजगार, कंत्राटी कामगार, यामध्ये त्यांनी या शहराची केलेली जी फसवणूक आहे त्या फसवणुकीचा हा कबुलीनामा आहे असं आम्ही या ठिकाणी स्पष्टपणे नमूद करतो आहे। आपण बघितलं असेल की या जाहीरनाम्यामध्ये एकही गोष्ट 8.5 वर्षात पूर्ण केलेली एकही गोष्ट ते टाकू शकले नाही की आम्ही हा प्रकल्प पूर्ण केला म्हणून। तुम्ही जर जाहीरनामा बघितला तर मागे शेवटी भाजपची विकासाची गॅरंटी दिली आहे। या गॅरंटीमध्ये अमरावतीच्या कुलस्वामिनी एकविरा देवी मंदिराचा आराखडा तयार करून कायापालट करू, सुशिक्षित तरुणांची मुंबई पुणेकडे बंगलोरकडे असणारी धाव रोखण्यासाठी IT पार्क गुंतवणूक आणू, प्रधानमंत्री टेक्सटाईल पार्क अंतर्गत मोठ्या प्रमाणात रोजगाराची संधी उपलब्ध करून देऊ, पर्यावरण पूरक वाहतूक प्रणाली, रस्ते, दुभाजक गर्दीचा प्रश्न सोडवला नाही, भुयारी गटार योजनेच्या 256 कोटी रुपयाचा निधी प्राप्त करून योजना पूर्णत्वास नेण्याबद्दल काय केलं ते काही नाही आहे। शहराच्या मध्यातून वाहणाऱ्या आंबा नाल्याचे पुनर्जीवन करून हा प्रश्न कायमस्वरूपी सोडवू, महापालिकेच्या प्रशासकीय काळात उडालेल्या स्वच्छतेच्या बोज वाऱ्यावर कायमस्वरूपी मार्ग काढून स्वच्छ शहराची आम्ही गॅरंटी देतो। माझे या निमित्ताने त्यांनी हा जो भाजपची गॅरंटी इथे दाखल केली आहे त्या निमित्ताने पालकमंत्र्यांनी आमच्या जखमेवर मीठ चोळलंय। या शहरातल्या नागरिकांना ते मूर्ख समजतात। गेल्या 8.5 वर्षात हे शहर कंगाल, बर्बाद आणि अधोगतीकडे ज्यांनी नेलं त्यांना या शहरातल्या नागरिकांना मत मागण्याचा अधिकार नाही अशी आमची स्पष्ट धारणा आहे। आणि म्हणून त्यांनी जे जे सांगितलं त्याच्यावर काही प्रश्न आम्ही थेट आता या ठिकाणी पालकमंत्र्यांना विचारणार आहे। त्यांच्या ह्याच्यात त्यांनी लिहिलं आहे की पाणी पुरवठा योजनेसाठी त्यांनी 270 किलोमीटरची पाईपलाईन टाकली असं ते म्हणतात। सिंबोरा पासून ते अमरावती पर्यंत जी पाईपलाईन टाकायची आहे
त्याच्याकरता 942 कोटी रुपयाचा निधी आवश्यक आहे. आज या शहरामध्ये एक दिवसाआड पाणी पुरवठा होतो आहे, उन्हाळ्यामध्ये ती परिस्थिती अजून खराब होते आहे. तो पैसा कधी देणार याच्याबद्दल एक शब्द याच्यामध्ये त्यांनी सांगितला नाही आहे. खरी अडचण जी आहे ती त्या पाणी पुरवठा योजनेच्या जे पाईपलाईन टाकायचं आहे सिंबोऱ्यापासून तर अमरावती पर्यंत, याच्याबद्दल एक अवाक्षर त्यांच्या याच्यात नाही, एक छदाम त्यांनी आम्हाला दिलेला नाही. 24 तास पाणी पुरवठा उपलब्ध करून देण्याच्या संदर्भात कोणत्याही प्रकारचं आश्वासन ते देऊ शकत नाही. याचा अर्थ स्पष्ट आहे की निवडणुकीच्या तोंडावर खोटे आश्वासनं द्यायचे, लोकांना भूलतापा द्यायच्या, मूर्ख बनवायचं आणि इथल्या जे मूलभूत प्रश्न आहेत त्या प्रश्नांना बगल द्यायची, अशा प्रकारचा हा एक अतिशय निंदनीय असा प्रकार आहे. दुसरा आहे सुदृढ व निरोगी अमरावतीसाठी